श्री साईबाबा शैक्षणिक संकुलाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये आज प्राध्यापक वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात पार पडले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या पत्नी सौ वंदना गाडीलकर उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी दाभाडे, प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ तसेच शैक्षणिक संकुलातील मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन आणि आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुलांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शिर्डीचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष पोपटराव कोते आणि संचालक मंडळाच्या पुढाकारातून तसेच श्री साईबाबा संस्थांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानादरम्यान प्राध्यापक वसंत हंकारे यांनी पालक आणि मुलांमधील नातेसंबंध, संवादाचा अभाव, बदलती जीवनशैली आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यांसारख्या विषयांवर प्रभावी भाष्य केले. त्यांनी मांडलेले अनुभव आणि वास्तवदर्शी उदाहरणे उपस्थितांच्या मनाला भिडली. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक व्याख्यानादरम्यान भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमात अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या हस्ते प्राध्यापक वसंत हंकारे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना विठ्ठल पवार यांनी आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी अशा व्याख्यानांची आवश्यकता असल्याचे सांगितले. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या सहकार्याने श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आज शालेय बक्षीस वितरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थानं जगाला सबका मालिक एक संदेश देणारं आराध्य दैवत श्री साईबाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आज या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले वक्ते प्राध्यापक वसंतजी हंकारे सरांच्या अनेक व्याख्यान तुम्ही यूट्यूबवर बघितलेले असतील. प्रत्यक्षात आज या शिर्डींच्या नगरीत, शिर्डी साईंच्या नगरीत तुमच्याशी संवाद साधण्याचा योग त्यांना आज आलेला आहे. आपली संस्था 1957 साली स्थापन झाली. त्यानंतर या संस्थेच्या भरभराटीमध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचा सर्वात मोठा वाटा आहे. या संस्थेचे कामगार, या संस्थेचे सभासद आणि उद्याचे भावी नागरिक म्हणून तुमच्याकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन या समाजामध्ये वावरत असताना आज विद्यार्थी दशेतून तुम्ही भावी नागरिक होणार आहात आणि या देशाचे बलस्थान तुम्ही आहात. आजचा विद्यार्थी हा उद्याचा IAS ऑफिसर होऊ शकतो, उद्याचा आमदार, खासदार होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो. आणि या देशाच्या जडणघडणीत खऱ्या अर्थानं विद्यार्थी हा एक असा घटक आहे की तो माणूस आयुष्यभर ज्ञात अज्ञात व्यक्तीकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चित आज साहेबांच्या माध्यमातून आई वडील आणि भरकटलेला समाज, या समाजाचं जर आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. निश्चितच
आज आपण क्राईमच्या बातम्या जर पाहिल्या, या क्राईमच्या बातम्यांकडे बघत असताना तरुण मुलं कसे भरकटले जातात आणि त्यांचं मस्तक जर ठिकाण्यावर आणायचं असेल तर त्यांना विचाराची शिदोरी घेऊन त्यांच्या डोक्यात धार्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडण झाल्याशिवाय या युवकाचं मस्तक ठिकाण्यावर येणार नाही. आणि ते मस्तक ठिकाण्यावर आणण्याचं काम वसंतजी हंकारे सरांसारखे व्याख्याते निश्चित करीत असतात आणि समाज प्रबोधन त्यातनं होत असतं. आज हा कार्यक्रम आपण सर्वांच्या साक्षीनं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रेरणा साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षजी गाडीलकर सर यांनी सूचित केलं आणि हा कार्यक्रम या हॉलमध्ये झाला पाहिजे. आपल्याही शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तसेच उपकार्यकारी दराडे साहेब, प्रशासकीय अधिकारी या सर्वांच्या विचार विनिमयातनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, शांततेने हा कार्यक्रम बघा अशी साईचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. आजचा हा कार्यक्रम अतिशय भावनिक सुंदर होता. अगदी न समजलेला बाप म्हणजे अगदी सरांनी सुरू केलं तेव्हापासून आमचे सुद्धा आई वडील आमच्या चेहऱ्या समोरून हटले नाहीत. आम्हालाही असं वाटत होते की आत्ता माहेरी जाऊन आई वडिलांना मिठी मारावी अक्षरशः. आणि खूप त्यांनी आता आज जे व्याख्यान दिलं सरांनी अतिशय चांगलं आणि योग्य वयात मुलांना जे व्याख्यान ऐकायला मिळालं. अगदी अनोळखी कोण मुलगा मुलगी त्यांच्या आयुष्यात येते आणि त्याच्यासाठी ते आई वडील त्यांच्यासाठी दुश्मन वाटायला लागतात. खरं त्यांचा हा वयाचा भाग असतो त्यांचा. परंतु आज सरांनी त्यांना जी त्यांची कानउघडणी केली असंच म्हणावं लागेल. प्रेमातही समजवलं, धाकातही समजवलं, पण खूप अतिशय त्यांना आयुष्यात उपयोगी पडेल असं आणि नेहमी ते आई वडिलांना मिठीच मारून राहतील मला असं वाटतं. मुलांसाठी खरं तर हे अतिशय गरजेचं हे व्याख्यान होतं आणि सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे व्याख्यान मुलांना कानावर पडलं. पालकही होते आणि आता यापुढे खूप गरज आहे कारण मोबाईल, इन्स्टा, फेसबुक हे सोशल मीडियावरून मुलं वेगवेगळे त्यांना मेसेज येतात, कोणाच्याही आहारी जातात. त्यामुळे हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं. असे कार्यक्रम, उपक्रम असेच नेहमी शाळेमध्ये चालू राहावेत. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय गाडीकर मॅडम, आदरणीय हंकारे सर आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आपले सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, सर्वच व्यासपीठावरील सन्मानी मंडळी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. विठ्ठलराव, पहिलं तुमचं अभिनंदन आणि आभार की असा हा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घडवून आणलेला आहे. आपले मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असतात, परंतु त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आवश्यक असते आणि हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण हे करतात. मुलांचं कौतुक केलं तर त्या मुलाला चांगलं वाटतंच, परंतु त्यापासून बाकी मुलं प्रेरणा घेतात आणि म्हणून हे असे कार्यक्रम आयोजित करणं खूप आवश्यक आहे. सोसायटीच्या माध्यमातून मी आल्यापासून बघतोय आपण अनेक असे कार्यक्रम घेत असतात. खूप चांगल्या सोसायटीच्या माध्यमातून आपण काम करतात. या ठिकाणी जे पालक आलेले आहेत आणि विद्यार्थी आलेले आहेत, आपण नेहमी असं म्हणतो की आता मुलं बिघडत चालले आहेत, पिढी बिघडलेली आहे, फक्त टीव्ही बघते, मोबाईल बघते, परंतु आपण मुलांना काय देतो हे खूप महत्वाचं आहे.
जर आपणच मोबाईल खेळत बसलो तर मुलं पण मोबाईलच खेळणार आहे. त्याच्यामुळं मुलांना चांगले विचार, चांगले संस्कार पण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण जे हंकर सरांचं व्याख्यान या ठिकाणी ठेवलेलं आहे, या निमित्ताने खूप चांगली बाब आहे. हंकर सरांचं मी युट्यूबवरती 2-3 व्याख्यानं ऐकलेलं आहे. मला वाटतं की आपल्याकरता ही विचारांची मेजवानी या ठिकाणी ठरणार आहे. या निमित्तानं मी फक्त आपल्याला एकच सांगेन की आपण सर्वजण, आणि त्यामध्ये आम्ही पण आहोत, आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत की या साईबाबांच्या नगरीमध्ये आपल्याला राहायला मिळतंय, थांबायला मिळतंय, काम करायला मिळतंय. आपण बघतोय की जगभरातून फक्त काही सेकंद किंवा जास्त काही मिनिट दर्शन घेण्याकरता लाखो भक्त या ठिकाणी येतात. आणि आपण तर या भूमीमध्येच आपण राहतो, काम करतो. त्याच्यामुळं आपण सर्वजण स्वतः तरी खूप भाग्यवान समजलं पाहिजे. असं म्हणतात की साई सच्चिदानंद म्हटलेलं आहे की अनंत जन्माच्या ज्या पुण्यगाठी आपल्या सोबत आहेत, म्हणून आपल्याला साईबाबांचं सानिध्य लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच भाग्यवान आहात. या संस्थांमार्फत अनेक सुविधा सवलती आपल्या पालकांच्या मुलांना दिलेल्या आहेत. त्याचा आपण चांगला उपयोग करावा. मी फक्त मुलांना एवढंच सांगेन की तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जा, ज्याला जे आवडतं का ते करा. मग कुणाला आता काही एक मुलगा डॉक्टर झालाय, काहींना वकील व्हायचं असेल, काहींना अधिकारी व्हायचं असेल, काहींना खेळाडू व्हायचं असेल, काहींना बिझनेस करायचा असेल, पण तू ज्याही क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची उच्चतम पातळी गाठा. मी असंच आपल्याला सांगेन. मी नेहमी बऱ्याच वेळा सांगत असतो की आपण जीवनामध्ये कसं काम करायचं, तर ज्या तुम्ही क्षेत्रामध्ये जाल तिथली उच्च पातळी आपण गाठायची. मग तुम्ही चहावाला जर झाला, चहाची तत्व जरी टाकली तर असा चहा बनवा की ज्या ठिकाणी सगळे लोक येतील. असं तुम्ही बिझनेस करा की ज्या ठिकाणी तुम्ही नफ्यासोबत सेवा पण कराल. असं आपण काम करा. मी एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करा. आपल्याला हंकार सरांना ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा विठ्ठलराव पवार आणि त्यांचे सहकारी त्यांनी अत्यंत सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम मी श्री साईबाबा संस्थान क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे आभार मानेन की जे पवार साहेबांनी ज्याप्रमाणे आज हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. वसंत अंकारे सरांचा जो प्रोग्राम ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी गर्दी असते. गर्दी म्हणजे ते दर्दी लोकांचीच गर्दी असते. त्यांचं मार्गदर्शन हे पुस्तकाच्या पलीकडं आणि मोबाईलच्या बाहेरचं हे मार्गदर्शन असतं. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आतापर्यंत अनेक मुलींचे घरं सुखी झाले, संसार सुखी झाले, मुलांचे प्राण वाचले, मुलं निर्व्यसनी झाले. असं मार्गदर्शन, असं सुंदर असं मार्गदर्शन आणि तरुणांना आणि तरुणींना योग्य दिशा दाखवण्याचं जे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं, जो त्यांनी व्याख्यान आज आयोजित केलं, इतकं सुंदर आणि छान व्याख्यानाच्या माध्यमातून शिर्डीतील प्रत्येक तरुणाला त्या मार्गदर्शनाचा नक्कीच फायदा होईल अशा या सरांचे मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे देखील खूप आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम अगदी मोफतरित्या आपल्या शिर्डीकरांसाठी आणि शिर्डीतील बाल गोपाल विद्यार्थ्यांसाठी हा जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला. मी सोसायटीला आणि संस्थांना विनंती करेल असाच कार्यक्रम तो वारंवार या ठिकाणी घेऊन मुलांचा मन परिवर्तन करण्याचा जो उपक्रम हाती घेतला त्यास आमच्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आभार. आज श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या माध्यमातून प्राध्यापक वसंत हांडरे सर यांचं खूप विद्यार्थ्यांसाठी खूप छान असं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये आम्ही सुद्धा भारावून गेलो. पण येणाऱ्या पिढीला या जगामध्ये कसं सामोरं जायचं, कसं आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं उच्च शिक्षित व्हायचं, आपल्या घरच्यांना, आईवडिलांना, आजोबांना, आईला कसं सांभाळून घ्यायचं, येणाऱ्या पिढीला आपल्याला कसं मार्गदर्शन करायचं, एक अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शन सरांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा श्री साईबाबा संस्थान आणि श्री साईबाबा संस्थान कोऑपरेटिव्ह चेअरमन श्री विठ्ठलराव पवार
यांनी केलेल्या आयोजित या कार्यक्रमाला मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो.